नमस्कार, कृषी जागर मराठीमध्ये मी यशवी तुमच्या मनापासून स्वागत करते। पाहूयात कृषी संबंधी महत्त्वाच्या बातम्या पावर्ड बाय स्टील इंडिया। उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ येथे सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली। या बैठकीत एकूण 19 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये नवीन गहू खरेदी धोरण सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल। सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत आर्थिक वर्ष 2025-26 साठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत MSP 150 ची वाढ जाहीर केली आहे। आता गव्हाची किमान आधारभूत किंमत 2225 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे, जी मागील वर्षी 2275 रुपये होती। गहू खरेदी प्रक्रिया 17 मार्च पासून सुरू होईल आणि 15 जून पर्यंत चालू राहील। बैठकीनंतर वित्त मंत्री सुरेश खन्ना यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की गहू खरेदी धोरण अधिक पारदर्शक व सुलभ करण्यात आले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी कोणतीही अडचण येऊ नये। सरकारचा उद्देश अधिकाधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ देणे आणि त्यांच्या पिकाला योग्य दर मिळवा असे आहे। योगी सरकारने शेतकऱ्यांना सोयीस्कर सुविधा मिळावी यासाठी 6500 गहू खरेदी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे। अन्न आणि रसद विभागांच्या विपणन शाखेसह एकूण 8 एजन्सी हे केंद्र चालणार आहे। शेतकऱ्यांना MSPचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक खरेदी केंद्रावर पारदर्शक व्यवस्था लागू केली जाणार आहे। गहू खरेदी प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ परचेज म्हणजेच ई-पॉप यंत्रणेचा वापर केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची पिकांची नोंदणी आणि पैसे भरण्याची प्रक्रिया जलदगतीने आणि पारदर्शी पद्धतीने होईल। यावर्षी सरकारने गहू खरेदी प्रक्रिया पूर्णतः डिजिटल आणि पारदर्शक करण्यासाठी ई-पॉप म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ परचेज तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे। ई-पॉप मशीन शिवाय इतर कोणतीही खरेदी मान्य केली जाणार नाही। मोबाईल खरेदी केंद्रावरही सर्व खरेदी ई-पॉप डिव्हाइसच्या मदतीने नोंदवली जाईल। यावर्षी सरकारने बटाईदार शेतकऱ्यांनाही गहू विक्रीची संधी दिली आहे। बटाईदार आणि जमिनीच्या मूळ मुलाखत लेखी समीनंतर पंजीकरण प्रक्रिया पूर्ण केली जाईल। हे पंजीकरण मूळ शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड मोबाईल नंबरवर पाठवलेल्या OTP द्वारे सत्यापित केले जाईल। सरकारने निश्चित केले आहे की गहू विक्रीचा संपूर्ण पैसा 48 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल। ही प्रक्रिया भारत सरकारच्या पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने केली जाईल। पंजीकृत ट्रस्ट देखील गहू विक्री करू शकतील। ट्रस्ट श्रेणीतील विक्रीसाठी ट्रस्टच्या भूलेखासह संचालकांचा आधार कार्ड आणि OTP आधारित सत्यापन अनिवार्य असेल। ट्रस्टद्वारे विक्री केलेल्या गव्हांचे PPM प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात पैसे वर्ग करण्यात येईल। गहू विक्रीसाठी शेतकऱ्यांना अन्न व रसद विभागाच्या अधिकृत पोर्टलवर fcp.up.gov.in किंवा UP किसान मित्र मोबाईल ॲपवर पंजीकरण करणे अनिवार्य असेल। बटाईदार शेतकरी देखील यामध्ये सहभागी होऊ शकतील। 1 जानेवारी 2024 पासून ऑनलाईन पंजीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे। आतापर्यंत 1,09,709 शेतकऱ्यांनी यशस्वीरित्या पंजीकरण पूर्ण केले आहे। राज्यात 17 मार्च पासून गहू खरेदी सुरू होईल आणि 15 जून पर्यंत चालू राहील। ही प्रक्रिया रविवारी व शासकीय सुट्टींच्या दिवशी बंद राहील, तर दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होऊ नये आणि प्रक्रिया सुलभपणे पार पाडावी। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागर मराठी। धन्यवाद।